आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पूजनीय श्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आमचे पिता श्री रामगिरी बाबा यांच्या 14व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आहे ना महाराज 14वी पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। मला असं वाटतं की गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि खरं म्हणजे 3ऱ्या पिढीतला हा परमार्थ आहे। रामगिरी बाबा आमचे पांडुरंग बाबा 3रे असता कृष्णामा 3ऱ्या पिढीमध्ये एखादी गोष्ट जी टिकते ती म्हणतात 22 पिढ्या टिकत असते। माझ्या वडिलाची मी राशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंग। अर्थात वडिलाची मी राशी चालवण्यासाठी आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज या क्षेत्रामध्ये आले आणि आपल्या वडिलाची मी राशी चालवण्यासाठी कृष्णा महाराजांनी सुद्धा एक क्षेत्र निवडलं। ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे। बऱ्याचदा कीर्तनकाराला असं वाटायला पाहिजे की आपला मुलगा कीर्तनकार असला पाहिजे, बऱ्याचदा असं होतंय, बऱ्याचदा कीर्तनकाराला असं वाटतं की आपला मुलगा डॉक्टर असला पाहिजे। असो तरी सुद्धा परंपरेने ही गोष्ट या ठिकाणी चालू आहे। ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून अशा एका पुण्यतिथीच्या निमित्ताने
बऱ्याच दिवसापासून मला या ठिकाणी येण्याची अपेक्षा होती, माझी स्वतःची सुद्धा. बऱ्याच दिवसापासून योग येत नव्हता. आज तो योग घडून आला आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तरी माझ्या दैवा सेवा करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. मीच नाही, ही टाळकरी मंडळी सुद्धा त्याच अपेक्षेने या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे हरिभक्तीपरायण रविदास महाराज, आमचे चंदू महाराज, नाव माहीत नसले तरी आपण सगळी महाराज मंडळी या ठिकाणी याच हेतूने उपस्थित आहात आणि बाबांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. बाबांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवत भक्तीने भगवत भक्ताला काय स्थिती प्राप्त होते याबद्दलचा विचार प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विकू कमी केला. या अभंगावर आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण चिंतन करणार आहोत. आपण भवसुर श्रोते आहात. आपल्याला सगळ्यांकडून याच्यावर चिंतन करायचं आहे. चिंतनाचा भाग असा आहे दादा, एखाद्या वेळेला एखादी गोष्ट फार दुर्लभ दिसत असली तरी मला असं वाटतं की जीवनामध्ये अतिशय महत्वाची असते. एखादी गोष्ट दुर्लभ आहे म्हणून ती सोडून द्यायची नसते. ती जर महत्वाची असेल तर ती मिळवायचीच असते. म्हणून बहुधा ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये अतिशय महत्वाच्या असतात, बहुतेक त्या गोष्टी अतिशय दुर्लभही असतात. विठ्ठल 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 ज्या ज्या गोष्टी दुर्लभ असतात त्या महत्वाच्या, ज्या ज्या गोष्टी दुर्लभ असतात त्या गोष्टी महत्वाच्याच असतात अशी मी व्याप्ती नाही मानणार. व्याप्ती हा विषय वेगळा आहे. यत्र यत्र धुमः तत्र तत्र वह्निः याला व्याप्ती म्हणतात. पर्वतो वह्निमान याला व्याप्ती म्हणतात. कारण ज्या ज्या ठिकाणी धूम असतो त्या ठिकाणी अग्नी असते याला व्याप्ती म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये. असं जी जी गोष्ट दुर्लभ आहे ती गोष्ट अतिशय महत्वाचीच आहे असं मला म्हणता येणार नाही. पण बहुधा जी जी गोष्ट अतिशय महत्वाची असते बहुतेक ती तितकीच दुर्लभ असते. आणि मला असं वाटते दुर्लभ असल्यामुळेच ती फार महत्वाची सुद्धा असते. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतं एखादी गोष्ट दुर्लभ आहे का सुलभ आहे याही पेक्षा त्या गोष्टीची सफलता काय ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी सांगेल, काही गोष्टी या प्रपंचामध्ये अतिशय दुर्लभ आहेत पण निष्फळ आहेत. काही गोष्टी या प्रपंचामध्ये अतिशय सुलभ आहे आणि सफल आहे. काही गोष्टी या प्रपंचामध्ये दुर्लभही आहेत आणि सफलही आहेत. आणि काही गोष्टी या प्रपंचामध्ये अर्थात काय सुलभ असून सुद्धा निष्फळ आहेत. काही गोष्टी सुलभ आहेत पण निष्फळ आहेत. काही गोष्टी सुलभ असून सुद्धा सफल आहेत. पहिला विचार करू आपण. सुलभ असून काही गोष्टी सफल आहेत. मला असं वाटतंय आपण प्रवासाला ज्यावेळेला निघता त्यावेळेला आपल्याला प्रवासाला हवा घेऊन निघावी लागते. कारण चाकामध्ये जर हवा नसेल तर आपला प्रवास होणार नाही. ज्या वेळेला आपण प्रवासाला निघता त्यावेळेला आपल्याला अग्नी घेऊन सोबत निघावं लागतं. कारण अग्नी नसेल तर स्वयंपाक होणार नाही. ज्या वेळेला आपण प्रवासाला निघता त्यावेळेला पृथ्वी सुद्धा आपल्याला सोबत घ्यावी लागते. कारण पृथ्वी नसेल तर गाडी म्हणजे पृथ्वीच आहे, प्रवास होणार नाही. आणि प्रवासाला ज्यावेळेला आपण निघतात त्यावेळेला पाणी हे तत्व सुद्धा आपल्याला सोबत न्यावं लागतं. कारण पाणी सोबत असलं पाहिजे
पाणी घेऊन सोबत निघावं लागतं. पण मला असं वाटतंय, प्रवासाला निघणारा माणूस पृथ्वी सोबत घेऊन निघतो, प्रवासाला निघणारा माणूस अग्नी सोबत घेऊन निघतो, प्रवासाला निघणारा माणूस पाणी सोबत घेऊन निघतो, प्रवासाला निघणारा माणूस काय वायू अर्थात हवा सोबत घेऊन निघतो. त्याला सोबत हवा घेतल्याशिवाय त्याचा प्रवास होणार नाही, अग्नी सोबत घेतल्याशिवाय त्याला पर्याय नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याला प्रवासामध्ये अतिशय महत्वाच्या असल्या तरी प्रवासाला निघणाऱ्या माणसाला आकाशाला सोबत घेण्याची गरज नाही. आकाशाला सोबत घेण्याची का गरज नाही? मला असं वाटतं आकाश कुठं नाही, आकाश कुठं नाही. सर्व ठिकाणी जर त्याची व्याप्ती असेल तर त्याला सोबत घेण्याची काय गरज आहे? महाराज म्हणतायत सर्वत्र संपूर्ण गगन गरज नाही. आकाश कुठं नाही, आकाशे सर्वत्र वसावे, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. अर्थात आकाशे सर्वत्र वसावे याचा अर्थ असा आहे की आकाश कुठं नाही. एखादा माणूस असं म्हणत असेल या भिंतीमध्ये कुठं आकाश आहे, शास्त्र असं म्हणते की त्या भिंतीमध्ये जर तू खिळा टोचत असतील, लावत असतील, ठोकत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आकाश आहे म्हणूनच तो आज जात असतो. आकाश कुठं नाही, आकाश सोबत घेण्याची गरज नाही, आकाश सर्वत्र आहे. आणि मला असं वाटतंय अतिशय सुलभ आहे. आकाश ही वस्तू अतिशय सुलभ आहे आणि सुलभ असूनही त्या ठिकाणी ती सफल आहे. सुलभ असूनही सफल आहे. आकाश असल्याशिवाय अरे विठ्ठल विठ्ठल आकाश असल्याशिवाय आपण प्रवास करू शकणार नाही, आकाश असल्याशिवाय आपण घर बांधू शकणार नाही, आकाश असल्याशिवाय आपण गाडी चालू शकणार नाही, आकाश असल्याशिवाय आपण कीर्तन करू शकणार नाही. सुलभही आहे आणि सफलही आहे. पुढची गोष्ट सांगायची आहे. सुलभ असून सुद्धा निष्फळ आहे. सुलभ असून सुद्धा एखादी गोष्ट निष्फळ असते. उदाहरण म्हणून सांगता जाईल की तंबाखू ही अतिशय सुलभ आहे. तंबाखू ही गोष्ट सुलभ आहे. हे तंबाखू ही गोष्ट श्रोत्याच्याच खिशात आहे असं नाही. कधी कधी डायरेक्ट कीर्तन करणे टाळकऱ्याचे आहे. डायरेक्ट कीर्तन करा. टाळकऱ्याच्या सुद्धा बिचारा टाळकरी सुद्धा तिला स्थान देतात आणि खालच्या खिशामध्ये पाहिलं तर बऱ्याचदा कीर्तन करायच्या खिशामध्ये ते असू शकते. तंबाखू नाही असं नाही. अर्थात एक कवी असं वर्णन करतात, तंबाखू त्रिविधम प्रोक्तम. तंबाखू त्रिविधम प्रोक्तम कलो भागीरथी इव. तिला भागीरथी म्हणतात कलियुगातली. तंबाखू त्रिविधम प्रोक्तम कलो भागीरथी इव क्वचित हुक्का क्वचित थक्का आणि क्वचित नासाग्रगामिनी. क्वचित हुक्का क्वचित फक्का आणि क्वचित नासाग्रगामिनी. असो, तंबाखू ही गोष्ट सुलभ असली तरी मला असं वाटतं ती निष्फळ आहे. निष्फळ आहे. एखाद उदाहरण म्हणून सांगितलं. सुलभ असूनही काही गोष्टी निष्फळ आहेत. काही गोष्टीचा विचार करत असताना त्या गोष्टी खरं म्हणजे दुर्लभही आहेत आणि निष्फळही आहेत. अतिशय दुर्लभ आहेत पण निष्फळ आहेत. मी असं म्हणेल की मी चोपदाराला असं म्हणतो किंवा विनेकराला असं सांगतो की तुम्ही एक केस आणायचा. केस, एक केस आणायचा. कशाचा आणायचा? सिंहाच्या नाकातला आणायचा. जमेल ना? याच सप्त्यात जाऊन म्हणजे पुण्यतिथी याच्यातच साजरी म्हणतो.
वेगळी आणखी पुण्यतिथी करायचं काम पडणार नाही. सिंहाच्या नाकातला केस ही गोष्ट अतिशय दुर्लभ आहे आणि मला वाटते निष्फळ आहे. काय करायचं त्या केसाचा, काय उपयोग आहे त्याचा? सिंहाच्या नाकातला केस दुर्लभ आहे आणि निष्फळ आहे. आणि मी शेवटची गोष्ट जी सांगतो ती गोष्ट दुर्लभ असून सुद्धा सफल आहे. हा सफल आहे. ज्या माणसाला अमर होण्याची इच्छा असेल ना दादा, त्या माणसाने अमृत मिळवण्याचा प्रयत्न करावा. अमृत मिळवण्याचा जर त्याने प्रयत्न केला तर तो अमर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या माणसाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल त्या माणसाने परीस मिळवण्याचा प्रयत्न करायचा. परीस जर त्याने मिळवला तर त्याच्या घरची लोहाघरी सर्व संपत्ती माऊली म्हणतात. त्याच्या घरचं सगळं लोखंड त्या ठिकाणी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी बोलत नाही, महाराज सांगतात आपुल्या महिमाने आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. त्या परिसाचा महिमा असा आहे दादा की या लोखंडाला जर त्याचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. आणखी सांगतो, परिसाचा आणखी असा एक महिमा आहे, लोखंडाचा जरी त्याला स्पर्श झाला तरी सोनं होतं. काही महत्वाचं आहे बरं का. माऊली तर असं म्हणतात एखाद्या लोखंडाची पहार, अर्थात त्याला पहार म्हणतायत, ती जर त्या ठिकाणी त्याला फोडण्याच्या निमित्ताने गेली तरी सुद्धा तो परीस त्या त्या पहारेला सोनं करतो. हे आणखी महत्वाचं आहे बरं का. हा परिसाचा महिमा आहे. त्याला फोडण्याच्या इच्छेने जरी एखादं लोखंड गेलं तरी सध्या त्या लोखंडाचं ते सोनं करतं. फार महत्वाचं आहे. असं घडत नसते, हे परिसच घडवतो, दुसरे संत घडवत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी परिसाचा महिमा असा आहे की आपल्या घरचं सगळं लोखंड सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण खूप श्रीमंत व्हाल दादा, खूप श्रीमंत. अंबानी कुठं काढला आपल्याकडे? त्याहीपेक्षा आपली श्रीमंती मोठी असेल. जगामध्ये आपल्या श्रीमंतीमध्ये आपला पहिला नंबर असेल. एवढी आपली श्रीमंती असेल, कितीही गरीब माणूस कितीही श्रीमंत होऊ शकतो. त्यांनी दुसरे काही प्रयत्न केल्यापेक्षा त्यांनी माझं ऐकावं आणि त्यांनी परीस मिळवण्याचा प्रयत्न करावा. परीस मिळवण्याचा. आणि तुम्हाला असं वाटेल की महाराज तुम्ही परीस मिळवण्याचा प्रयत्न सांगता, पण कसा मिळवायचा हे सांगा ना. सांगू का? खरंच सांगू का? परीस कसा मिळवला पाहिजे सांगू का? अरे मानात आलो म्हणजे तुम्हाला परीस पाहिजे. समजा परीस मिळवता असेल विनेकरी तर तुम्हाला सांगतो, सगळ्यांना सांगतो. अर्थात परीस जर मिळवायचा असेल तर एक करदोडा घ्यायचा. सोपी, एकदम सोपी गोष्ट आहे. करदोडा घ्यायचा, कमरीमध्ये बांधतो तो करदोडा घ्यायचा, त्याला 7 गाठी बांधायच्या आणि त्या सोडायच्या, झाला परीस. किती सोपं आहे. खरंच आपण तो प्रयत्न करत नाही. आपण प्रयत्न करा. करदोडा घ्यायचा, त्याला 7 गाठी बांधायच्याच आहे आणि त्या सोडायच्या. बरं करा मला 7 गाठी त्याला अशा बांधायच्या आणि त्या सोडायच्या, झाला परीस. लेखा झाला परीस. लगेच तिकीट तुम्हाला मग आमदारकीचं लगेच परीस तयार होईल. पहा म्हणजे एक काल आहे त्याचा. काय बघा, त्या 7 गाठी बांधायच्या आणि 7 गाठी सोडायच्या. त्या केवढ्या वेळात झाल्या पाहिजे? वीज चमकते ना, वीज आकाशामध्ये, तेवढ्या वेळात त्या बांधणंही झाल्या पाहिजे आणि सोडणंही झाल्या पाहिजे. पाहिजे का परीस? पाहिजे. अमृत अमर होण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि महत्वाचं आहे तेवढंच ते दुर्लभही आहे. श्रीमंत होण्यासाठी परीस अतिशय महत्वाचं आहे आणि महत्वाचं आहे म्हणून तो दुर्लभ आहे असं मी बोलत नाही, माऊली सांगतायत. अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू
दैवगुणे विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी दुर्लभ असूनही अतिशय सफल आहेत. त्यापैकी दुर्लभ गोष्टीची मी एक यादी आपल्या समोर मांडणार आहे. मला पुढे अभंगामध्ये जाऊन संकल्पित वेळा या ठिकाणी कीर्तन सेवा थांबवायची आहे. 13 गोष्टी या प्रपंचामध्ये अतिशय दुर्लभ आहेत. सांगतोय पहा. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रं सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वं सुजनत्वं इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानं रती एतत्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. या 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे मानुष्यम. मनुष्य जन्म प्राप्त होणं ही गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. करू आपण तिचा विचार नंतर. पुढच्या गोष्टीचा विचार आपण आठवून घेऊ. मनुष्य जन्म प्राप्त होणं ही गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. त्यातही चांगल्या कुळामध्ये मनुष्य देह प्राप्त होणं आणखी दुर्लभ गोष्ट आहे. ते कोण श्रीमंत. अरे विठ्ठल विठ्ठल मनुष्य शरीर प्राप्त होणं ही गोष्ट दुर्लभ आहे. चांगल्या कुळामध्ये मनुष्य देह प्राप्त होणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. ते कुळ श्रीमंत असणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आणि भरपूर आयुष्य भेटूनही आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आयुष्य भेटून जर आरोग्य नसलं तर काय करणार. साखर खूप आहे घरामध्ये पण खाता येत नाही. काय करायचं त्या साखरेचं. अर्थात भरपूर आयुष्य भेटूनही आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. पुढे असं म्हणतायत भर्तृहरी सन्मित्रम. जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं ही गोष्ट महत्वाची आहे. अतिशय दुर्लभ आहे. आजपर्यंत रामप्रभूने जो विजय प्राप्त करून घेतला त्याचंही कारण प्रभूच्या जीवनातले काही मित्र आहेत. मित्र जीवनामध्ये भेटणं ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती दुर्लभ आहे. चांगला मित्र बरं का. चांगला मित्र भेटणं ही गोष्ट दुर्लभ आहे. एक मी वाचलंय महाराज काल. गोषु वेदेषु मित्रेषु आणि साधूषु असं सांगितलं की या 4 तत्वाची जो माणूस उपेक्षा करतो, जो माणूस वेदाची उपेक्षा करतो, जो माणूस साधूची उपेक्षा करतो, जो माणूस गायीची उपेक्षा करतो आणि जो माणूस मित्र गरीब झाला म्हणून त्याची उपेक्षा करतो, त्या माणसाचं आयुष्यात कधीच कमी होत नाही. त्याचं आयुष्य कमी झाल्याशिवाय राहत नाही. या 4 गोष्टीची उपेक्षा कधी करायची नसते. अर्थात साधूची उपेक्षा करायची नाही, वेदाची उपेक्षा करायची नाही, गायीची उपेक्षा करायची नाही आणि मित्राची उपेक्षा करायची नाही. तो कितीही गरीब झाला तरी उपेक्षा करायची नाही. महाभारताचं जर तुम्ही खरं कारण शोधलं तर महाभारतीय युद्धाला मित्राची उपेक्षाच कारण आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जीवनामध्ये एखादा चांगला मित्र असणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. गड्या मी सांगून जाईल. शास्त्र आहे म्हणून सांगतो. माणसाने मनातली गोष्ट महाराज साधूला सांगावी अगोदर. मी बोलत नाही. महाराज म्हणतायत गुज बोलावे संताजी. सुख असो वा दुःख असो साधूला सांगा. मी नक्की सांगेल तुम्हाला. तुमच्या जीवनातलं सुख असो वा दुःख असो आमच्या महाराजांना सांगा. नक्की सांगेल तुम्हाला. सुख ज्या वेळेला तुम्ही चांगल्या माणसाला सांगाल त्यावेळेला चांगली माणसं तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही आणि दुःख ज्या वेळेला तुम्ही चांगल्या माणसाला सांगाल त्यावेळेला चांगली माणसं तुम्हाला निराश होऊ देणार नाही. आणि एक गोष्ट सांगेल. अधर्म जो घडतो ना बऱ्याचदा अधर्म हा दुःखामध्ये नाही सुखामध्ये जास्त घडत असतो. पहा दुःखामध्ये नाही सुखामध्ये जास्त अधर्म घडतो. सुखामध्ये जास्त अधर्म घडण्याची शक्यता असते. दुःखामध्ये तर बऱ्याचदा माणूस नामचिंतन करतो. दुःखामध्ये तर बऱ्याचदा माणूस देवाचं नाव घेतो आणि सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता असते. उदाहरण म्हणून सांगतो बरं. कसं आहे उदाहरण म्हणून सांगतो. ज्यावेळेला उमेदवार हा इलेक्शनसाठी उभा राहतो त्यावेळेला नारळ फोडायला कुठे जातो. मंदिरात ना. मंदिरात कार्यकर्त्याला घेऊन तो कुठं जातो. मंदिरात जातो. आणि मला असं वाटतंय
जो कार्यकर्ता त्याला थोडासा फुटल्यासारखा वाटतो त्याच्या हाताने तो अगोदर नारळ फोडून घेतो ना, असंही आहे ना. आम्हाला माहित नाही, आम्ही ऐकून सांगतो बरं का, असं आहे ना. पण असं आहे, थोडासा फुटल्यासारखा एखादा वाटत असेल तर त्याच्या नावाने अगोदर नारळ फोडल्या जाते. उमेदवार उभा राहिल्यानंतर नारळ फोडण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला मंदिरात घेऊन जातो, तसंच उमेदवार ज्यावेळेला निवडून येतो त्यावेळेला सुद्धा तो कार्यकर्त्याला मंदिरातच घेऊन जातो ना. हे मला सांगायचं कशासाठी की सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता आहे. म्हणून माझ्या दादांनो ऐका, दुःखामध्ये जास्त सावध नाही राहिलं तरी चालेल, सुखामध्ये सावध राहा. दुःखामध्ये एखाद्या वेळेला तुमचं मन तुमच्या सोबत असेल, तुम्ही पश्चाताप करा, त्यावेळेला तुम्ही काहीतरी विचार करा. सुखामध्ये तुमचे विचार निघून जातील, त्यावेळेला एखाद्या साधूच्या चरणी तुमचं प्रेम असू द्या, ते तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाहीत. लक्षात ठेवा, ते तुम्हाला दिशा देतील. विठाला विठाला मनातली गोष्ट सांगायची असेल तर ते अगोदर साधूला सांगा. मनातली गोष्ट सांगायची असेल तर ते आईला सांगा. मनातली गोष्ट सांगायची असेल तर ते मित्राला सांगा. मनातली गोष्ट सांगायची असेल तर माणसाने साधूला सांगावी, माणसाने मित्राला सांगावी, माणसाने आईला सांगावी. मनातली गोष्ट कोणाला सांगू नये? हा, हे मला माहित नाही, तुम्ही सांगा ना. जिला तुम्ही सांगताय तिला सांगू नये. ते एक दिवस त्याचं भांडवल बनवून तुमच्याशी भांडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून मनातली गोष्ट सांगण्यासाठी एखादा जवळचा मित्र अतिशय महत्वाचा असतो गड्या, आणि मित्रच माणसाला सारत असतात. म्हणजे माझे तरुण मित्र इथं भल्या संख्येने उपस्थित असल्यामुळे मी एवढंसं शिवचरित्र सांगू. विठाला विठाला या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची महाराजांची इच्छा होती, आणि ते महाराजांनी इच्छा प्रदर्शित केली. त्यावेळेला महाराजांचं वय अवघं 15 वर्षाचं होतं. मी महाराजांचं चरित्र एका वाक्यामध्ये आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न असा करेल की वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष तलवार घेऊन या मातीसाठी रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी. असा वीरच झाला नाही गड्या, महाभारतातही नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज असे वीर होते की तो हा 52-51 वर्ष जगला आणि या मातीसाठी 35 वर्ष रणांगणात उभा होता. फक्त मातीसाठी, फक्त या स्वराज्यासाठी, फक्त मातीसाठी 35 वर्ष रणांगणामध्ये उभा होता. आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली मित्रता मी आपल्या पुढे मांडतो. नक्कीच इतिहास सूर्याची पिसाळाचं नाव घेतलं तरी ते चांगलं घेणार नाही. नक्कीच इतिहास चंद्रराव मोऱ्यांचं नाव घेतलं तरी ते चांगलं घेणार नाही. इतिहास मिर्झा राजा जयसिंगाचं नाव घेतलं तरी ते चांगलं घेणार नाही. इतिहास बाजी घोरपड्याचं नाव घेतलं तरी ते चांगलं घेणार नाही. इतिहास एंकोजी राजे भोसल्याचं नाव घेतलं तरी ते चांगलं घेणार नाही. याचं कारण ही माणसं चांगल्या माणसाचा विरोध करणारी होती म्हणून घेणार नाही. जी माणसं चांगल्या माणसाचा विरोध करतात ती माणसं स्वतःचा नाही देशाचा घात करत असतात. लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या माणसाशी कधी विरोध करायचा नसतो गड्या. मी सांगेल, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये जर चंद्रराव मौर्याने सहकार्य केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये अरे मिर्झा राजा जयसिंगाने जर सहकार्य केलं असतं तर या महाराष्ट्रातच काय या देशाचं चित्र तुम्हाला काही वेगळं दिसलं असतं. लक्षात ठेवा. म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला अन्नातला आणि शेणातला फरक जर समजत असेल तर आपल्याला चांगल्यातला आणि वाईटातला सुद्धा नक्कीच समजतो. आणि चांगल्यातला आणि वाईटातला फरक जर आपल्याला समजत असेल तर आपले सगळे वादिवाद विसरून आपण या देशासाठी, या मातीसाठी चांगल्या माणसाला सहकार्य करणं महत्वाचं असेल. नक्की महत्वाचं असेल. महाराजांचे विरोधक होते,
महाराजांचे मित्रही होते. महाराजांचा एक मित्र मी आपल्या पुढे मांडतो आणि पुढे जातो. बघा, अफजल खानाला महाराजांनी फाडलं होतं. 10 ऑगस्ट 1659 ही तारीख होती. विकारी नाम संवत्सर होतं. षष्ठीस सप्तमी होती. अफजल खान फाडला त्यावेळेला सगळं विजापूर नाही, सगळा देश हादरला होता. दिल्ली सुद्धा घाबरली होती. आणि महाराजांनी अफजल खानाला फाडलं हे विजापूरकरांना कळलं आणि विजापूरकरांनी महाराजांना मारण्यासाठी 6 महिन्याने सिद्दी जोहर पाठवला. सिद्दी जोहर 42,000 सैन्य घेऊन आला. महाराज कर्नाटकच्या स्वारीला गेले होते. महाराज विश्रांती करण्यासाठी थोडस पन्हाळगडावर थांबले होते. महाराजांजवळ फक्त 4,000 सैन्य होतं. सिद्दी जोहर जर 42,000 सैन्य होतं. 42,000 सैन्याने सिद्दी जोहरने त्या किल्ल्याला वेढा मारला. वेढा तेवत होता. वेढा उठायला तयार नव्हता. महाराजांना पन्हाळगड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती. आणि महाराजांनी भवानीला कौल मागितला. भवानीने महाराजांना कौल दिला आणि महाराजांनी पन्हाळगड सोडण्यासाठी तारीख निवडली 12 जुलै 1660. आषाढ शुद्ध पौर्णिमा, तो सुद्धा गुरुवारचाच दिवस होता. आणि महाराज निघणार होते. सगळी जबाबदारी बाजीप्रभूवर दिली होती. बाजीप्रभूने ती जबाबदारी स्वीकारली. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्या सोबत घेतले. बाजीप्रभूने 2 पालख्या तयार केल्या. गडाचे गडकरी होते त्र्यंबकपण मुजरा करत होते. महाराज निघत असताना त्र्यंबकपंताला म्हणत होते, त्र्यंबकपंत येतोय आम्ही, गड सांभाळा. त्र्यंबकपंत रडत होते. गडाचा विचारच करू नको रे राजा, गडाचा दगडच काय पण कण सुद्धा इकडे तिकडे होऊ देणार नाही. एवढ्या मोठ्या आपत्तीमध्ये तू आपलं पाऊल टाकतो. तुझं जर कशाने काही झालं त्या गडाचं काय करावं राजा. आम्ही 2 पालख्या तयार होत्या. समोरच्या पालखीमध्ये महाराज बसले होते. पाठीमागची पालखी रिकामी पाठीमागून चालत होती आणि दरवाजा उघडला होता. रात्री 10 वाजता पालख्या आणि मावळे बाहेर पडले. आता वेळा जवळजवळ येत चालला होता. वेळा आता 100 पावलावर, वेळा आता 50 पावलावर, वेळा आता 25 पावलावर, वेळा आता 5 पावलावर. आणि वेळामध्ये ज्यावेळेला मावळ्यांचं पाऊल पडलं त्यावेळेला वरून धो धो पाऊस पडत होता. तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. कारण महाराष्ट्राची जोखीम त्यांच्या खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पडत होते. वेळा पाठीमागे पडत होता. एका जाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाहीत, माणसाचेच आहे. जाडीतून चमकतात ते आर्थिक गुप्तचर असले पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवा नावाचा एक मावळा त्याच्यामध्ये बसला. त्याला माहित होतं आपलं मरण निश्चित आहे, पण मित्रासाठी तो त्या पालखीमध्ये बसला होता. 15 मावळे तिथं थांबले. बाकीचे मावळे महाराजांना घेऊन आडमार्गाने पडत होते. गजापूर नावाचं गाव लागलं. एक खिंड लागली. पाठीमागून गनीम येतो असं बाजीप्रभूला समजलं. बाजीप्रभूने त्या खिंडीजवळ ती पालखी टेकवली आणि बाजीप्रभू महाराजांना आग्रह करत होते, जावं महाराज आपण, जावं महाराज आपण. महाराज नाकार देत होते, नाही बाजी, मी तुम्हाला सोडून नाही जाणार बाजी. जावं महाराज आपण, आपल्याला भवानीची शपथ आहे महाराज, आपण या ठिकाणी थांबणं बरं नव्हे महाराज. नाही बाजी, मी तुम्हाला सोडून नाही जाणार बाजी. जावं महाराज आपण. महाराज लाख मरावे महाराज. वा, हे त्याच वेळीची म्हण आहे. लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. जावं महाराज आपण. जोपर्यंत आपण विशालगडावर पोहोचत होणार नाही तोपर्यंत एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येणार नाही. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल, पण तुमच्या पाठीमागे शत्रू येणार नाही. मुजरा केला बाजी प्रभूने आणि तो मुजरा बाजी प्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. महाराज निघाले. चित्र काय विचित्र होतं. महाराज ज्या गडावरून निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेळा होता. जी खिंड अडवायची होती ते 300 सैन्यानेशी 3,000 माणसावरून ठेवायचे होते. ज्या गडावर महाराजांना जायचं होतं तो गड 4 कोस लावला होता आणि 6 तास त्या गडावर जाण्यासाठी लागणार होते. आणि त्या गडाला सुद्धा सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव सुर्वे यांचा वेळा पडला होता आणि त्यांच्या तलवारी सुद्धा महाराजांच्या दिशेने धावल्या. काय संकट होतं. महाराजांच्या दिशेने त्यांच्या तलवारी धावल्या. 300 मावळ्यांनी कड तयार केलं. महाराजांची भवानी बाहेर पडली. भवानीने महाराजांना मार्ग मिळवून दिला. महाराज गडावर पोहोचत झाले आणि महाराजांनी तोफांच्या आवाजाने बाजी प्रभूला आवाज दिलाय, पोहोचलोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतोय बाजी.
तुमची वाट पाहतो, तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही बाजी, लवकर या बाजी. तुमची वाट पाहतोय बाजी आम्ही, तुमचे उपकार आम्ही विसरणार नाही बाजी, तुमच्यामुळेच आम्ही आज जिवंत राहलो बाजी, लवकर या बाजी, लवकर या बाजी, लवकर या बाजी. आणि बाजी सुद्धा त्याच आवाजाची वाट पाहत होते, जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी. माझा महाराष्ट्र जगला असेल, माझी माती जगली असेल, माझा राजा जगला असेल आणि लाखाचा पोशिंदा माझा मित्र जगला असेल, तर या मित्राला जगवण्यासाठी एखादा माझ्यासारखा मित्र मेला तरी चालेल, याला म्हणतात मित्रता. लक्षात ठेवा. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा हाथ में भर दो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद. पारमार्थिक आहोत आम्ही धर्मप्रचारक आहोत, आम्ही पारमार्थिक आहोत, आम्ही धर्मप्रचारक आहोत. आम्हाला जर जोग महाराजांचं समर्पण आमच्या लक्षात असेल, भंकर स्वामी महाराजांचं समर्पण जर आमच्या लक्षात असेल, आमच्या इगतपुरीकर महाराजांचं समर्पण जर आमच्या लक्षात असेल, आमच्या मारुती महाराज गुरावांचं समर्पण जर आमच्या लक्षात असेल, तर मला असं वाटतंय आम्ही पारमार्थिक माणसं, आम्ही धर्मप्रचारक माणसं कधी चुका होऊ देणार नाही. समर्पण जर लक्षात असेल तर, आणि तसंच बाजी प्रभूचं समर्पण जर आपल्या लक्षात असेल, त्या सगळ्या लोकांचं, मला वाटतं लाल बहादूर शास्त्रीचं समर्पण जर आपल्या लक्षात असेल, या सगळ्या लोकांचं समर्पण आपल्या जर लक्षात असेल, तर मला असं वाटतंय आम्ही या महाराष्ट्रात पदासाठी 3-3 महिने चर्चा करणार नाही. लक्षात ठेवा. समर्पणाला विसरणारी माणसं आहोत आपण, विसरलोच आपण त्यांचं समर्पण, आणि म्हणूनच मला असं वाटतंय हे सगळं घडते. दादा विठाला विठाला असा एखादा मित्र जीवनामध्ये भेटणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. सन्मित्रम सुसुता, सुसुता चांगला मुलगा अतिशय महत्वाचा आहे. सुसुता सती प्रियतमा, प्रियतमा सती हे आणखी महत्वाचं आहे. सती समजते ना, सती प्रियतमा आणखी महत्वाचं आहे. काय झालं आता महाराज असताना मला खरं म्हणजे मी त्यांच्या पुढे काय विनोद करणार नाही, त्याच्या पुढे मी काय सांगणार. काय झालं एक दिवस की आमच्याकडे एक मित्र आला बरं का, रोहिदास महाराज आमच्याकडे मित्र आला आणि त्यांनी म्हटलं काय करावं गड्या, भांडणच होतात घरात, काही बोला तुम्ही भांडणं होतात, काही करावं भांडणं होतात, काय भांडणं थांबायला तयार नाही, थांबायला तयार नाहीत, काय करावं काही कळत नाही. मी त्याला आयडिया सांगितली, तू असं कर, जेवायला बसला ना की वा वा म्हणायचं, फक्त वा भाजी, वा भाजी, वा भाजी असं म्हणायचं, भांडणं होणार नाही. ते गेलं घरी, ते भाजी वाढली आणि ते वा भाजी, काय भाजी त्याला म्हणतात भाजी, काय शेंगदाणे टाकले मस्त, काय लसूण तरंगतोय मस्त, वा जिरं, वा भाजी, काय मोहरी टाकली, वा कढीपत्ता, वा भाजी, काय मस्त भाजी, काय मस्त भाजी. त्या बाईचा राग असा डोक्यात धीरे 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 गेला. त्या बाईनं जे पातेलं होतं ना ते उघड करून टाकलं. आतापर्यंत 10 वर्ष झाले म्हणे इतकी भाजी करते, पण एक तार सुद्धा या माणसानं नाव नाही घेतलं म्हणे माझं, आजच दुसऱ्याच्या घरची भाजी आणली. विठाला विठाला सती प्रियतमा, सती प्रियतमा, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा. आणि हे सगळं असून त्या घरामध्ये नारायणाची भक्ती दुर्लभ आहे. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा.
हे सगळं असून नारायणाची भक्ती फार दुर्लभ आहे. भक्तिश्च नारायणी विद्वत्व, विद्वत्ता असणं आणखी दुर्लभ आहे. विद्वत्ता असूनही सुजनत्व, नम्रता असणं ही त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. विद्वत्व सुजनत्व इंद्रिय निग्रह, एवढी मोठी सगळी श्रीमंती असूनही इंद्रियाचा निग्रह आणखी दुर्लभ आहे. इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानम्रती, चांगल्या पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होणं ही गोष्ट आणखी दुर्लभ आहे. आणि सत्पात्रे दानम्रती एतत् त्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभ. या प्रपंचामध्ये ह्या 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. त्यातली पहिली महत्वाची दुर्लभ गोष्ट आहे मानुष्यम. महाराज म्हणतायत नरदेह दुर्लभ दाना अशा बकवादी अशी डाळकी असली की 5 तास नरदेह दुर्लभ आहे. निर्देहाची दुर्लभता आपल्याला कळणं ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे. बऱ्याचदा अतिशय जवळच्या गोष्टी अज्ञानामुळे माणसाला कळत नाही आणि फुकट भेटलेल्या गोष्टी सुद्धा बऱ्याचदा कळत नाही. फुकट भेटलाय अतिशय जवळ आहे. अति समीपात अति परिचयात अवज्ञा भवती असं म्हणतायत. आणि म्हणून नरदेहाचं महत्व कळत नाही. नरदेह अतिशय दुर्लभ आहे दादा, फार दुर्लभ आहे नरदेह. एवढंच सांगेल आणि पुढे जाईल. वेळेकरी तुमचं वय काय आता? असं 41 आणि 81 म्हणजे 120. 81 वर्षाचं वय आहे तुमचं आणि भाग्यवान आहात तुम्ही की अजूनही तुम्ही विना घेऊन उभा. अजून 81 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही विना घेऊन उभं राहू शकता. आणि मला असं वाटतं आणखी तुम्हाला 20 वर्ष काहीच फिकीर नाही पहा. आणि तुम्ही एका बसनीला किती भाकरीचा मुर्दा पाडता? 2 दीड मग मौन आहे का आता? एका बसनीला जर तुम्ही 1.5 भाकरीचा मुर्दा पाडत असाल तर तुम्हाला 20 वर्ष आणखी चिंता नाही. 1.5 भाकर तुम्हाला जात नाही ना. 1.5 भाकर म्हटलं मस्त तब्येत आहे तुमची. असो आपण भाव पाहतो. 80 वर्षाचं वय धरू आपण तुमचं. एक सोडून देऊ. सोडलं चालेल ना? 80 वर्षाचं वय धरू. बघा तुम्ही 80 वर्षाचा हिशोब जर आपण केला, या 80 वर्षाचं मोल जर आपण काढलं तर मला असं वाटतं या 80 वर्षाचं मोल आपल्याकडून निघणार नाही. त्याला किमान 10 वर्ष लागतील मोल काढायला. चला आपण या नरदेहाला मिळालेल्या 10 वर्षाचं मोल काढू. या नरदेहाला आपल्याला हा सगळा नरदेह उभा असलेला बसलेला या ठिकाणी उभा असलेला सगळा अर्थात या नरदेहाचं 10 वर्षाचं मोल काढू. 10 वर्षाचं मोल काढायला सुद्धा आपल्याला किमान 1-2 वर्ष लागतील. आपण चला असं करू, या नरदेहाचं 1 वर्षाचं मोल काढू.
एका वर्षाचं मोल कळायला सुद्धा आपल्याला 1-2 वर्ष लागतील. आपण आता असं करू, या नरदेहाचं एका महिन्याचं मोल काढू. एका महिन्याचं मोल कळायला 5-7 महिने लागतील. मग आपण आता असं करू, या नरदेहाचं एका आठवड्याचं मोल काढू. आठवड्याचं मोल कळायला सुद्धा 1-2 महिने लागतील. मग आपण आता असं करू, या नरदेहाला भेटलेल्या एका दिवसाचं मोल काढू. दिवसाचं मोल कळायला सुद्धा 1-2 आठवडे लागतील. आपण आता असं करू, या नरदेहाला मिळालेल्या एका तासाचं मोल काढू. तासाचंही मोल काढायला आपल्याला वेळ नाही, खूप वेळ लागेल. म्हणून आता आपण या नरदेहाला मिळालेल्या एका श्वासाचं मोल काढू. एका श्वासाचं. या नरदेहाला मिळालेला एक श्वास किती महत्वाचा आहे दादा, किती महत्वाचा आहे मी बोलत नाही. आपण कबीरजीला विचारू की आम्हाला मिळालेला एक श्वास किती महत्वाचा आहे. कबीरजी सांगतात, एक एक श्वास जात है 3 लोक कामो. एक एक श्वास जात है 3 लोक कामो. कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल कबीरा. अब क्या बजाऊ, अब क्या बजाऊ ढोल कबीरा. अब क्या बजाऊ ढोल, बजाऊ ढोल कबीरा. अर्थात एक एक श्वास जात है 3 लोक का मोल. कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. एक एक श्वास या नरदेहाचा इतका महत्वाचा आहे. मग नरदेह किती महत्वाचा असेल इथपर्यंत आपण आलो. पुढचा प्रश्न आपल्याला महाराजांना विचारायचा आहे की महाराज, हा नरदेह महत्वाचा आहे आम्हाला कळलं, पण याचा वापर कसा केला पाहिजे तुम्ही सांगा ना. कसा वापरला पाहिजे. महत्वाचं आहे कळलंय महाराज, खूप कळलंय, महत्वाचं आहे कळलं, कसा वापरला पाहिजे हे सांगा. महाराज म्हणतात ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यासाठी तो वापरला पाहिजे. कशासाठी मिळाला. देवे दिला जे है भजना भजनासाठी मिळाला, त्याच्यासाठीच तो वापरला पाहिजे. त्याच्यासाठी जर तो वापरला जात असेल तर ते जीवन सफल झालं, लक्षात ठेवा. आणि विषयासाठी जर तो वापरला जात असेल तर ते जीवन निष्फळ झालं असं समजा. ही सफलता आणि निष्फलता 2 मिनिटांमध्ये आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. काय झालं बघा, एका चिकट माणसाच्या घरी पंगत होती. चिकट माणूस समजते काय का, समजते ना. चिकट म्हणजे कंजूस आणि कंजूस म्हणजे चिकट असंच ना. हा, मक्खी चूस. एखादी माशी अशी उडत उडत यावी आणि ती बरोबर त्याच्या ताटात असलेल्या वरणाच्या वाटीत पडावी. त्याने ती फेकून न द्यावी, त्याने तोंडात घालावी आणि तिच्याकडून सवाईने वरण तयार वसूल करायचं. चिकट माणसाच्या घरी पंगत होते आणि 500 कशी काय पंगत ठेवली मला माहित नाही, पण ठेवली गड्यानं. 500 माणसाची पंगत होती. एवढ्याशा वाटीभर तूप होतं आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तूप कळवण्यासाठी ठेवलं. एवढ्याशा वाटीभर तूप 500 माणसाला वाढायचं. हे कशाने वाढलं पाहिजे. कशाने सांगा बरं तुम्ही. सोयीने, म्हणजे प्रयोग केलेलेच वाटते. माहित आहे त्यार. एवढ्याशा वाटीभर तूप. मला तुम्ही असल्यामुळे आठवते सगळं कसं काय झाला. मला नाही एवढं नाही आठवत, एवढं नसते माझं, पण काय संगत गुण सोबत गुण. आणि 500 माणसाची पंगत बसली. तूप कढवण्यासाठी ठेवलं आणि तूप वाढण्यासाठी एक नौकर गेला आणण्यासाठी. श्रीमंत माणूस होता तो नौकर, चाकर भरपूर होते. आणि तुपाची वाटी तूप गरम झाल्यानंतर फार गरम होत असते, म्हणून त्याने जसा स्पर्श केला तशी तुपाची वाटी चुलीत गेली. आणि चुलीत गेल्यामुळे तो तिथं आला. बिचारा चिकट असल्यामुळे खूप रडत होता. तूप गेलं, तूप गेलं, तूप गेलं. आणि त्याची सौभाग्यवती तिथं आली आणि तिने तो आवाज ओळखला. तर तिला कुंभार वाढत असल्यासारखं वाटलं.
आता आवाज ओळखला आणि हा आपल्या त्यांचा आवाज आहे म्हणून ती तिथे गेली आणि तिने म्हणलं काय रडता हिंगाळ्यासारखे रडताय मोठे रडत असतात रडताय मोठे इथेही गेलं तिथेही जाणारच होतं ना पंक्तीत वाढून तरी जाणारच होतं का नाही इथेही गेलं तिथेही जाणारच रडताय मोठे तुम्हाला तर काही इथे गेलं तिथेही जाणार होतं मूर्ख आहेस म्हटले तो इथं चुलीत गेलं तिथं पोटात जाणार होता तो काय चुलीत टाकण्यासाठी आणलं होतं का तो पोटात घालण्यासाठी आणलं होतं पोटात घालण्यासाठी जे तूप आणलं ते जर चुलीत जात असेल तर निष्फळ गेलं दादा आणि पोटात घालण्यासाठी जे तूप आणलं ते जाणारच आहे म्हणजे जर पोटात जात असेल तर ते सफल झालं दादा हे जीवन भेटलं हा नरदेह भेटला हा जर भगवत चिंतनामध्ये जात असेल तर समजून जावं तुमचं जीवन सफल झालं आणि हा जर फक्त विषयासक्तीमध्ये खर्च होत असेल तर समजून चला आपलं जीवन निष्फळ गेलं नाही तेरी केला जन्मवाया नाही तेरी केला जन्मवाया नाही तेरी केला यासाठी भजन केलं पाहिजे याचा अर्थ भक्ती केली पाहिजे आपण महाराजांना विचारू महाराज आम्ही कोणची भक्ती केली पाहिजे नवविधा भक्तीचा विचार भागवतामध्ये आला श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम रामायणामध्ये सुद्धा तो विचार आला प्रथम भगती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती अमान चवथी भगती मम गुणगण कपट करहित जिगान मंत्र जाप मम धूर भजन वेद छठ दमचिन विरती बहु कर्मा निरत निरंतर सज्जन सातव समा मोहि तव जन देखा आठव यथा लाभ अर्थात नवविधा भक्ती रामायणामध्ये आहे नवविधा भक्तीचं कथन भागवतामध्ये आहे त्यापैकी एक भक्ती आहे दास्य बस आता आपण अभंगामध्ये प्रवेश करणार दास्य भक्ती आहे आणि दास्य भक्ती ही तशी फार कठीण भक्ती आहे दास्य भक्ती फार कठीण भक्ती आहे भक्ती करायला पाहिजे इथपर्यंत आपण आलो होतो नरदेह दुर्लभ आहे दुर्लभता कळाली आपल्याला दुर्लभता कळाल्यानंतर आपण प्रश्न विचारला महाराजांना आम्ही काय करावं तर महाराजांनी सांगितलं की तुम्ही भक्ती करायला पाहिजे बाबा ज्याने तुम्हाला हा नरदेह दिला त्याचं भजन करायला पाहिजे तेव्हा आपण आणखी तिसरा प्रश्न विचारला की आम्ही कोणची भक्ती करायला पाहिजे नवविधा भक्ती आहे त्यापैकी एखादी भक्ती तुम्ही करायला पाहिजे पण या अभंगाच्या दृष्टीने दास्य भक्तीचा विचार महत्वाचा आहे आणि दास्य भक्ती हे खऱ्या अर्थाने सगळ्या भक्तीपेक्षा अतिशय कठीण भक्ती आहे कोणी केली दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण दास्य भक्ती हनुमंतरायाने केली
आणि दास्यभक्ती लखनजीने केली, लक्ष्मणाने केली. लक्ष्मणाची दास्यभक्ती 2 मिनिटांमध्ये मी आपल्या पुढे मांडतो आणि पुढे जातो. पहा, लखनजीने जीवनामध्ये दास्यभक्ती केली. ज्यावेळेला लखनजी रामप्रभूच्या सोबत वनवासामध्ये जायला तयार होता, त्यावेळेला रामप्रभू लखनजीला म्हणतात की लखन, हा दादा, मी तुझा मोठा भाऊ आहे, हा दादा, आणि मोठ्या भावाने नीती सांगितली पाहिजे आणि लहान भावाने ऐकली पाहिजे. लखन, हा दादा बरोबर आहे दादा, आणि मी जी नीती सांगतो ते तू ऐकणं अतिशय महत्वाचं असेल. लखन, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या देशातील प्रजा त्या राजावर नाराज असते तो राजा नरकाचा अधिकारी असतो. लखन, आपण नरकाचे अधिकारी होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर तू माझी नीती ऐक, तू माझ्यासोबत येऊ नको, तू अयोध्येचा सांभाळ कर. हे बघ, तू अयोध्येचा सांभाळ कर, आणि एखाद्या वेळेला भरत जर या गादीवर बसला नाही तर तुला या गादीचाही स्वीकार करावा लागेल. त्यावेळेला लखनजीला कैकेयीपेक्षा सुद्धा आपल्या दादाचा जास्त राग येतो. आणि लखनजी म्हणतायत की दादा, मला नीती सांगणार दादा आपण, मी आपली नीती ऐकणार नाही, मी गादीचा विचार सुद्धा करणार नाही. गादीचा विचार त्याने केला पाहिजे की ज्याला कीर्तीची गरज आहे, आणि नीतीचा विचार त्याने केला पाहिजे की ज्याला मुक्तीची गरज आहे. मला कीर्तीचीही गरज नाही, मला मुक्तीचीही गरज नाही, मला फक्त माझ्या दादाच्या सेवेची गरज आहे. आणि प्रभूला असं वाटलं की लखनजीला आपण जर सुमित्रेकडे पाठवलं, एखाद्या वेळेला सुमित्रा माता याला थोडं वेगळं समजून सांगेल आणि लखनजी या ठिकाणी थांबेल. मस्त आहे पहा. आणि ज्यावेळेला लखनजी सुमित्रेच्या समोर जाऊन उभे राहतात, वल्कले धारण केलेला लखन ज्यावेळेला सुमित्रेच्या समोर उभा राहतो, त्यावेळेला सुमित्रा म्हणते, लखन, शरम वाटत नाही तुला? अरे तुला माहित नाही की आज माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? ज्या दिवशी माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे लेका, त्या दिवशी तुझ्या अंगावर राजवैभव पोशाख पाहिजे. लखन, तू वल्कले धरून माझ्याकडून उभा राहिला, माझ्या समोर उभा राहिला. एक लक्षात ठेव, माझ्या राघवच्या गादीबद्दल जर तुझा विचार अनुचित असेल तर तुला अयोध्येत राहण्याचा अधिकार नाही, वनवासामध्ये निघून जा. माझ्या राघवच्या एक गोष्ट सांगेल दादा, तुमच्या घरामध्ये समाधान मिळावं असं वाटत असेल, तुमच्या घरामध्ये समाधान मिळावं असं वाटत असेल तर तुमच्या घरातल्या सदस्याचा समन्वय असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये समन्वय नाही त्या घरामध्ये समाधान मिळणार नाही. म्हणून समन्वय बरोबर समाधान हे अतिशय महत्वाचं आहे. सुमित्रा माता म्हणते, माझा राघव जर वनवासात जात असेल तर तू माझ्याकडे कशाला आला? माझ्याकडे कशाला आला? अर्थात वल्कले धारण करून माझ्या समोर उभा झाला लखन तू. त्यावेळेला काय कारण आहे वल्कले धारण करायचं? त्यावेळेला लखनजीने सांगितलंय, मा, वल्कले धारण करण्याचं कारण असं आहे की मला वनवासात जायचं आहे. मग का जात नाही? एकटा नाही मा, माझ्यासोबत दादाही आहे. आणि सगळा वृत्तांत ज्यावेळेला सुमित्रा मातेला समजतो त्यावेळेला सुमित्रा माता कैकेयीला शिव्या देते. आणि सुमित्रा माता आता लखनजीचा हात पकडते आणि लखनजीला म्हणते, लखन, माझा राघव जर वनवासात जात असेल तर मग तुझं अयोध्येत काय काम आहे? रामम दशरथम विद्धी मां विद्धी जनकात्मजा अयोध्याम अटवम विद्धी गच्छतात यथा सुखम. आजपासून तुझी आई मी नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे, आजपासून तुझे वडील दशरथ नाही, तर आजपासून तुझे वडील श्रीराम आहे. तात तुम्हारी मातुबाई देही पिता राम सब भाती सनी. आजपासून तुझी आई जानकी आहे, आजपासून तुझे वडील श्रीराम आहे. जा बाबा जा. मग माझ्याकडे कशाला आला रे लखन तू? मा, मी तुझी आज्ञा घेण्यासाठी आलो. त्यावेळेला सुमित्रा मातेला लखनजीचा राग येतो आणि सुमित्रा म्हणते, माझी आज्ञा घेऊन तू वनवासामध्ये जाणार लखन? लखन, माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही लखन. लखन, सुमित्रेचं दूध पिलाय लखन तू. सुमित्रेच्या दुधाचा हिशोब देण्यासाठी असमर्थ ठरलाय लखन तू. सुमित्रेच्या दुधाचा हिशोब सुमित्रेला तेव्हा मिळाला असता की जेव्हा माझा लखन मला न विचारता राघव सोबत 14 वर्ष वनवासात निघून गेला असता. वल्कली धारण केलेला लखन आपल्या आईचं दर्शन घेतोय आणि लखनजी ज्यावेळेला असे समोर चालतायत त्यावेळेला सुमित्रा मातेचा धीर जातो. सुमित्रा माता एका खांबाला पकडते आणि सुमित्रा माता रडते. आई आहे ना, आई आहे ना. जे आळंदीला राहिले असतील त्यांना माहित आहे आई काय असते म्हणून. नाही,
आळंदीला राहणाऱ्याला त्या वयामध्ये वैतागेश्वराचं मंदिर, तिथं 15-20 मिनिट रोज रडण्याचा कार्यक्रम, फक्त आणि फक्त आईची आठवण होणं. त्यावेळेला खूप आठवण. आई हे तत्वच वेगळं असते इकडे. आई म्हणजे काय मावशी नसते, आई म्हणजे काय आजी नसते, आई म्हणजे काही आत्या नसते, आई म्हणजे आई असते इकडे. एक कवी फार सुंदर वर्णन करतात. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया म्हणत होत्या होतो जव्हा तान्हा, दुष्काळात माझ्या मायचा आटला होता पान्हा. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. काठ्या कुट्या ये जायाला माय जाय राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी. काट्या कुट्या तिच काही मानत नसे पाय. सुंदर. 15 वर्षापासून आपल्या मुलाचं शिक्षण चाललंय, पण चपलाने घातल्या तिने पायामध्ये. तिच्या पायाला आता काटे सुद्धा घाबरत आहेत. काट्या कुट्या तिच काही मानत नसे पाय, तवा मले काट्यामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. माझा बाप रोज लाई मायच्या माग टुमणं, बास झालं शिक्षणाचा करू दे याला काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, नाही शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय. तवा मले मास्तर मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरून वासर आले माया बाप केवळ काजी, वल्कने धारण केलेला लखन असा समोर चालतो आणि समोर चालत असताना सुमित्रा माता आणखी एकदा आवाज देते, ओ लखन, लखन बेटे, हामा, ओ लखन, ओ लखन, लखन बेटे, ख्याल रखना भाई. बोले क्या माँ? अर्थात काय माँ? अर्थात लक्षात ठेव लखन, माझ्या राघोची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासात चाललाय दादा तू. हा माँ, माझ्या राघोची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये लखन. हे जर येत असेल तर तुझ्या पदरामध्ये सेवेचं फल पडणार नाही लखन. तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये लखन. त्यावेळेला लखनजी त्याच ठिकाणी प्रतिज्ञा करतात. मा, स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यानंतर पडत असते ना. सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करते, 14 वर्ष झोपणारच नाही तर मग मला स्वप्न कसं पडेल. हे दास्य भक्ती. सांगू, व्यसनी माणसाने धनाचा संचय करायची इच्छा करायची नसते, धनाचा संचय करण्याची इच्छा करायची नसते. व्यभिचारी माणसाने सद्गतीची इच्छा करायची नसते, भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नसते आणि सेवकाने सुखाची इच्छा करायची नसते. जो सेवक सुखाची इच्छा करत असेल तो सेवक कसा, जो भिकारी सन्मानाची इच्छा करत असेल तो भिकारी कसा. भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नाही, सेवकाने सुखाची इच्छा करायची नाही. माझ्या लखनजीने दास्यत्व भक्ती स्वीकारली, माझ्या हनुमानजीने दास्यत्व भक्ती स्वीकारली आणि हे भक्ती स्वीकारल्यामुळे अरे त्यांना काय फल होतं त्या भक्तीचं, ते कोणालाच घाबरत नव्हतं, इह लोकात नाही.
आम्हा हरीच्या दासा काही पत्करल्यानंतर त्या दास्यत्व भक्तीचं फल काय, तर ते फल सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की भय नाही त्रैलोक्य. आम्हाला आता लौकिकाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला आता प्रपंचाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला आता गरिबीला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला आता खरं म्हणजे कशालाच घाबरण्याची गरज नाही. याचं कारण आम्ही भगवंताचे दास आहोत, पण भय नाही त्रैलोक्य. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये आम्हाला भीती नाही. हे खऱ्या अर्थाने दास्य भक्तीचं खऱ्या अर्थाने फल आहे, दास्य भक्तीचं फलित आहे. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये आम्हाला कशाची भीती नाही. भय का असते याची फार मोठी कारण मीमांसा आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम हे भयम, हे आमच्याजवळ काहीच नसल्यामुळे भय नाही त्रैलोकी. आणि निर्भयता हा दैवी संपत्तीचा एक गुण आहे. अभयम सत्व संसिद्धे, अर्थात दैवी संपत्तीचा हा गुण आहे. आणि आम्ही दास्य भक्ती करत असल्यामुळे आम्हाला हा दैवी संपत्तीचा गुण प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून भय नाही त्रैलोकी. त्याचं कारण महाराजांनी आणखी एक सांगितलं की देव उभा मागे पुढे उघवी कोडे संकट. त्याचं चिंतन बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की देव उभा मागे पुढे, आमच्या मागेही देव असतो आणि पुढेही देव असतो, म्हणून भय नाही त्रैलोक्य. विठ्ठल विठ्ठल आम्हाला कोणाचंही भय नाही. भय नसण्याचा हेतू दिला देव उभा मागे पुढे, आमच्या मागे पुढे देव असल्यामुळे आम्हाला भय नाही, हा एक हेतू आहे. आणि भय नाही याचं कारण भय माणसाला संकटाचं वाटतंय. एखादं संकट आपल्यावर येण्याचं भय वाटतं. भोगी माणसाला रोग या संकटाचं भय वाटतं. कुलवान माणसाला कुलच्युत होण्याचं भय वाटतं, कुलेच्युती भयम. धनवान माणसाला राजाचं भय वाटतं. धनवान माणसाला राजा कुलेच्युती भयम, वित्ते कृपाला भयम, माने दैन्य भयम. श्रीमंत माणसाला गरीब होण्याचं भय वाटतं. आम्हाला याचं काहीच भय वाटत नाही, कारण आमच्यावर याचं कोणतं संकट येणार नाही. कारण आहे
देव उभा. मागून जर एखादं संकट आलं तर पाठीमागं देव उभा आहे आणि पुढून जर संकट आलं तर पुढेही देव उभा आहे. अर्थात भविष्यातले संकट पुढून येत असतात आणि भूतकाळातले संकट पाठीमागून येत असतात. प्रारब्धाचे संकट पुढून येत आहेत. प्रारब्ध आलं ना, जसं जसं प्रारब्ध येईल त्या पद्धतीने संकट पुढून येत असतात आणि पाठीमागं सुद्धा संचिताचे संकट पाठीमागं पाठलाग करत असतात. अर्थात संचित आणि प्रारब्ध जे समोर येते ते प्रारब्ध आहे, जे पाठीमागून येते ते संचित आहे. अतिशय बारकावं आहे याच्यामध्ये. म्हणून संचिताचे अर्थात येत आहेत ते पाठीमागून येतात आणि प्रारब्धाचे येतात ते समोरून येतात. प्रारब्धाने आणि संचिताने आलेली जे संकट आहेत ते निवारण करण्यासाठी आमच्या पाठीमागे आणि पुढे तो उभा असतो आणि म्हणून आम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट. काय असते पहा, क्षमा आणि दया याच्यामध्ये जसा फरक आहे. क्षमा आणि दया. क्षमा कशाला म्हणतात आणि दया कशाला म्हणतात? मला महाभारतातला सगळा विचार तुमच्या पुढे मांडायचा नाही. मला फक्त एवढंच मांडायचं आहे की ज्या वेळेला अश्वत्थाम्याला पकडलं आणि अश्वत्थाम्याला पकडून द्रौपदीच्या समोर उभं केलं त्यावेळेला द्रौपदी म्हणत होती की याला मारायचंय, याला माझे केश याच्या रक्ताने मला भिजवायचे, त्याने माझ्या 5ही मुलाला मारलं. ज्या वेळेला अश्वत्थाम्याला द्रौपदीच्या समोर उभं केलं त्यावेळेला ती म्हटली की याला सोडून द्या, त्याला सोडून द्या. त्याला क्षमा केली. त्याला का क्षमा केली? अश्वत्थाम्याच्या आईची द्रौपदीला दया आली आणि म्हणून याला क्षमा केली. हा क्षमेतला आणि दयातला जसा फरक आहे तसं संचित आणि प्रारब्ध याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. पाठीमागून येतंय ते संचित, समोर उभं असतं ते प्रारब्ध. अशा पद्धतीने दोन्हीही संकटे निवारण करण्यासाठी भगवान मागं आणि पुढे उभा राहतो आणि संकट अनेक प्रकारचे असतात. कोणतं संकट कधी उभं राहील दादा भक्ताच्या जीवनामध्ये काहीही सांगता येत नाही. त्यावेळेला भगवान धीर देण्यासाठी मदत करण्यासाठी उभा असतो. मला एक संकट सांगून थांबायचं आहे. खरं म्हणजे संकट असं आहे, आमच्या चोखोबारायच्या प्रपंचावर आलेलं संकट आहे. ऐका, एवढं 10 मिनिटांमध्ये बरोबर चालीसहित आपण थांबणार. चोखोबारायच्या प्रपंचावरचं ते संकट आहे आणि चोखोबारायच्या प्रपंचावर संकट असं येतं की चोखोबारायच्या सौभाग्यवतीचे दिवस आता पूर्ण झालेले आहेत आणि आता सौभाग्यवती असं म्हणते की मालक माझे दिवस पूर्ण झालेत. हा अहो, आपल्या घरात धान्य नाही. हा म्हटले नाही, तुमच्याजवळ पैसा नाही हे मला माहित आहे, पण आता एखादं बाई माणूस तरी घरी असलं पाहिजे ना. बाई माणूस घरी असलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या बहिणीला घ्यायला जा. चोखोबाराय बहिणीच्या घरी निघतात. चोखोबारायला पंढरपूरची आठवण येते आणि चोखोबाराय पंढरपूरला जातात. ज्यावेळेला चोखोबाराय पंढरपूरला बारीमध्ये उभे दिसतात त्यावेळेला भगवान म्हणतात, चोखोबा बहिणीच्या घरी पाठवलं होतं ना रे तुला, आणि बहिणीचं घर विसरून जर तू इथं आला असेल तर मला सुद्धा आता पंढरपुरातले सगळे भोग विसरून तुझ्या घरी गेलं पाहिजे. प्रभू तिथून निघतात. भाग्य आहे प्रभूचं की त्यांना चोखोबारायचं बहीण होण्याची संधी प्राप्त होते. अर्थात डोक्यावर एक गठोडा आहे, काखीमध्ये एक गठोडा आहे, अनेक ठिकाणी ठिगडं लावलेलं पातळ आहे. चोखोबारायची बहीण व्हायचं आहे ना, जरा कठीणच आहे. आणि म्हणून संध्याकाळची वेळ आहे, कुळाचं घर आहे, अनेक फटी पडलेला दरवाजा आहे, एक पाख्याचा दरवाजा आहे. चोखोबारायची सौभाग्यवती आतमध्ये बसलेली आहे. विचार करते की माझे मालक कुठे गेले असतील. देवा, असंच असते का रे की जो तुझी भक्ती करतो त्याची इतकी परीक्षा पाहतो का रे देवा तू? अशीच जर तू परीक्षा पाहत असेल तर तुझी भक्ती कोण करेल? असा विचार करत असताना बाहेरून आवाज येतो, वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, बहिणी
दार उघडा. वहिनी दार उघडा म्हटल्यानंतर वहिनी आनंदाने उठते. ते दार उघडते. उघडल्यानंतर समोर चोखोबारायची बहीण दिसते. वहिनी काय म्हणते पहा. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. ए दादा, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, कुणाला म्हणते. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझे गेले कुणीकडे. चोखोबारायची बहीण म्हणते, केलीच वासूचना आला माझ्या घरा, त्याने केली त्वरा मज लागे. त्यानेच मला पाठवलं, दादानेच पाठवलं. आज दादाचं काय काम आहे, मी आहे ना. 6 महिना त्या ठिकाणी मुक्काम आणि त्या ठिकाणी चोखोबारायला मुलगा होतो. घर झाडून काढणे, घर सारून काढणे, कोड लिपून काढणे, भांडे घासून काढणे, त्या ठिकाणी स्वयंपाक करणे. बाहेर एक छोटीशी चूल आहे, त्याच्यावर सकाळी सकाळी पाणी तापवणे, नाही का. सकाळी सकाळी उठल्यानंतर सडा टाकणे. अतिशय छोटंसं अंगण आहे, गरीब आहेत ना, अतिशय छोटंसं अंगण आहे. ते रांगोळी पुरतं सारून घेणे, त्याच्यावर बसून रांगोळी काढणे. हो हो, इंद्रचंद्र महेंद्र याचेची पूजिती, श्रुतीशास्त्र तेही याचेची स्तवीती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. ओ ऐसा लाघविया माया सूत्रधारी. अर्थात इंद्रादिक देव त्याची पूजा करतात. विधी निषेध विधी त्या ठिकाणी रांगोळी करण्याचं काम करतोय. असा प्रभू चोखोबारायच्या त्या छोट्याशा अंगणामध्ये बसतो आणि त्या ठिकाणी खाली मान घालून सुंदर रांगोळी काढतो. सुंदर रांगोळी काढतो. मोहल्ल्यातल्या बाया विचार करतात, बाई याच्या अगोदर येत होती, सारखी भांडणं करत होती, काय बदल झाला याच्यामध्ये, काय बदल झाला. अर्थात त्या ठिकाणी चोखोबारायला मुलगा होतो. काय करते चोखोबारायची बहीण. बोलावणी सवासनी पाडणा घातले, नाव ते ठेविले कर्ममेळा. त्याला कर्ममेळा असं नाव ठेवलं जाते. आणि 6 महिना पूर्ण झाल्यानंतर आता चोखोबारायची बहीण काय म्हणते ऐका. वहिनी जाते वहिनी आता आमुच्या घराला आणि रागे भरतील मला धनी माझे. नामदेव महाराजांनी दिलं, रागे भरतील मला धनी माझे. असं कोण म्हणतो. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाते संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. तो म्हणतो जाते वहिनी आता आमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. अर्थात वहिनी म्हणते, असं नका करू बाई, इतक्या दिवस आमच्या घरी काम केलं बाई, तुम्ही घरधण्याला येऊ द्या बाई. मीच तुम्हाला पातळ घेतलं असतं, पण आम्ही गरीब आहो ना बाई, आम्हाला गरीबाला कोणी ओळखत नाही ना बाई, आणि म्हणून येऊ द्या गर्दनी, करतील बुडवण, काय मी उत्तीर्ण हो. आता बाई तुम्ही आमच्या इथे इतकं काम केलं, 6 महिना इतकं काम केलं बाई तुम्ही, मला किती आराम झाला तुमच्यामुळे. आणि बाई तुम्ही जर बिना पातळाच्या गेल्या तर सासरच्या बाया आम्हाला काय म्हणतील. मला असं वाटते साहेब, बहीण गड्या कितीही श्रीमंत असू द्या, ते आपल्या गरीब भावाला कधी विसरत नाही. तुमच्याकडे विसरत नाही. बहीण कितीही श्रीमंत असू द्या, ती बऱ्याच गरीब भावाला विसरत नाही. एखाद्या वेळेला लेकाचा भाऊ जर श्रीमंत झाला तर बऱ्याचदा तो गरीब बहिणीच्या घरी जात नाही. असं वाटतंय बा मला काय वाटतं मला. भाऊ एखाद्या वेळेला खूप श्रीमंत झाला ना तर तो आपल्या गरीब बहिणीच्या घरी जाण्याची कंजूशी करते. पण बहीण कितीही श्रीमंत असू द्या, ते आपल्या गरीब भावाच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, बहीण एक बहीण असते. खरं सांगू की महाराज माझी आई गेली तेव्हापासून मला हे जाणवते की माझी बहीणच माझी आई आहे. आता खरंच आहे, माझी बहीण माझी आई आहे असं मला वाटतंय. मी बऱ्याचदा सांगतो की ज्या वेळेला माणसाची माय मरते ना गड्या, त्यावेळेला बहीण ही माणसाची माय बनत असते. मला असं वाटतंय बापाचीही माय ज्या वेळेला मरते त्यावेळेला मुलगी ही बापाची सुद्धा माय बनत असते. बापाची सुद्धा माय बनते. ज्या वेळेला त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात, जो पदर असतो ते अश्रू ओढवणारा, अश्रू पुसणारा, तो पदर ज्या वेळेला निघून जातो ना त्यावेळेला आपल्या वडिलाचे आणि आपल्या भावाचे अश्रू पुसण्याची जबाबदारी बहिणीचा पदर घेत असतो. लक्षात ठेवा. म्हणून मुलगी ही बापाचीही माय बनते आणि बहीण
ही भावाची सुद्धा माय बनते. म्हणून मी नेहमी असं म्हणेल की कोण्याही बापाने मुलीचा आणि कोण्याही भावाने बहिणीचा कधी अवेअर करायचा नाही. नक्की करायचं नाही. बहीण बहीण असते, मुलगी मुलगी असते. अरे ज्या बापाला 2-4 मुली असतील ना गड्या, भाग्यवान बाप आहे तो, भाग्यवान बाप आहे. 2-4 मुली असलेला एखादा गरीब बाप धनदान देऊ शकणार नाही, एखादा गरीब बाप भूदान देऊ शकणार नाही. तो बिचारा गरीब असल्यामुळे एखाद्या सप्त्याची पंगत देऊ शकणार नाही. पण त्या गरीब बापाला जर 2-4 मुली असतील तर त्या मुली मात्र त्याच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही. घ्या बाबा हे पुण्य, तुम्ही पाठवाल त्या ठिकाणी आम्ही जायला तयार आहोत बाबा. आणि म्हणून या ठिकाणी वहिनी म्हणते, बाई येऊ द्या घरजणी, करतोय गोडवण, कायमी उत्तीर्ण होऊ आता. बहीण म्हणते, नाही वहिनी, माझ्या भावाची परिस्थिती तशी नाही, मी येते वहिनी. त्यावेळेला वहिनी म्हणते, थांबा बाई आता शिवते मी चोडी, न लगे वनमाडी बोलत असे. आता चोडी तरी लिहून जा बाई, चोडी लिहून जा, चोडी तरी घेऊन जा. थांबा बाई आता शिवते मी चोडी, न लगे वनमाडी बोलत असे. माहेर सोडताना जशी मुलगी रडते नगड्या, त्याच पद्धतीने चोखोबारायची बहीण सुद्धा आपल्या भावाचं ते घर सोडताना रडते. आपल्या भावाचं घर सोडत असताना रडते. वहिनीचं नातं मोठं असल्यामुळे वहिनीचं दर्शन घेते, वहिनीच्या समोर अशी हात जोडून उभी राहते आणि वहिनीला म्हणते, वहिनी तुम्ही चिंताच करू नका वहिनी, ज्यावेळेला तुम्हाला एखादं काम करण्याची जिव्हार येईल ना, त्यावेळेला फक्त माझं स्मरण करा वहिनी, मी ते काम करण्यासाठी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही वहिनी. तुम्ही खूप कपडे जर धुण्यासाठी काढले, तुम्ही जर नदीवर ते कपडे घेऊन गेलात, तर तुम्ही त्या नदीवर फक्त माझं स्मरण करा, तुम्ही निवांत बसा, मी तुमचे कपडे धुवून दिल्याशिवाय राहणार नाही वहिनी. एखाद्या वेळेला स्वयंपाक करायचं तुमच्या जीवावर आलं, फक्त दादाला सांगू नका, माझं स्मरण करा, मी तुमचा स्वयंपाक करून दिल्याशिवाय राहणार नाही वहिनी. वहिनी फक्त माझं स्मरण करा, मी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या दादाचा प्रपंच फाटका आहे, त्याला सांभाळा, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. चोखोबारायच्या सौभाग्यवतीचं बाळांपण असल्यामुळे हे एवढं मोठं संकट पुढे असताना प्रभू त्या संकटामध्ये सामील होतात. चोखोबारायचं असंच संकट होतं, प्रभू त्या ठिकाणी त्यांची बहीण झाले. दामाजी पंताचं तसं संकट होतं, पण दामाजी पंतासाठी प्रभू त्या ठिकाणी नौकर झाले. प्रल्हादाचं तसं संकट होतं, म्हणून त्या ठिकाणी प्रल्हादासाठी प्रभू नरसिंहाचा अवतार धारण करून त्या ठिकाणी आले. आणि म्हणूनच महाराजांना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणावं लागलं, त्याचं कारण देव उभा मागे पुढे ओगवी पुढे संकट. आणि जसं संकट असेल जैसा केला तैसा होय, आणि 10वे सोय धरोनी. जैसा केला तैसा होय, आम्ही केलं तसं तो व्हायला तयार आहे. जसं संकट असेल तसं तो व्हायला तयार आहे. जसं संकट असेल तसं जर तो व्हायला तयार असेल
आणि तो जर संकटकाळी आमच्या मागे पुढे हजर असेल तर आम्हाला आता दुःख करण्याची काय गरज आहे? तुका म्हणे आसू सुखे, 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 तुका म्हणे आसू काढलं तर चालतील ना? नाही हे सगळे विनय करायचे करायचे. विठाला विठाला नाही सगळे सगळे माझ्या गळ्यात कसे काय घातले? सगळे करा सगळे. आणि फोटो 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 काढा. फोटो एक उभ्यानं काढा, एक झोपून काढा. फोटो काढून मग नंतर करू आपण, लावू नंतर वाटलं काढून घ्यायचं. असो अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. दास्यभक्तीने काय फल प्राप्त होते याबद्दलचा विचार या अभंगातून महाराजांनी मांडला की दास्यभक्तीने भीती करण्याची गरज नाही, हे खऱ्या अर्थाने दास्यभक्तीचं फल आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भक्ती करत असाल तर तो तुमच्या संकटामध्ये सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं संकट असेल तसं तो झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर तो सगळं करत असेल तर मग आपल्याला दुःख करण्याची काय गरज आहे? तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा. याचं प्रायश्चित्त असं, याची परिणिती अशी की जगद्गुरु तुकोबारायची बायको अन्न करता मेली तरी सुद्धा महाराजांनी ती भगवत कृपा मानली. तुका म्हणे असो सुखे. महाराजांचा संतू नावाचा मुलगा अन्न करता मेला तरी सुद्धा महाराजांनी ती भगवत कृपाच मानली. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे. संकट तर येतच राहतील दादा. असा कोणाचा प्रपंच आहे की ज्यामुळे संकट येणार नाही? पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचं नामचिंतन करा, त्याची भक्ती करा. तो आपल्या संकटात सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या अल्पमतीचं आहे. म्हणजे तुमचे परममित्र पांडुरंग महाराज यांच्या आज्ञेमुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आहे आणि बाबांची सेवा करण्याची ही संधी आहे. महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्यांना घेऊन चालणे, सगळ्यांशी खेळीमेळी राहणे आणि सगळ्यांना मान देणे, आपण न देता दुसऱ्याचा मान हाच आपला मान समजणे, बरोबर आहे ना? आणि अशा पद्धतीने त्यांचं जीवन असल्यामुळे महाराष्ट्रभर खरं म्हणजे त्यांचा परिचय आहे, महाराष्ट्रभर त्यांचं फिरणं आहे. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या भागातलं आमच्याकडचे लोक एक शिर्डी ओळखतात, दुसरं वावी ओळखतात.
म्हणजे आमच्याकडच्या विदर्भातल्या लोकांना शिर्डी माहित आहे आणि वावी माहित आहे. शिर्डी ही साईबाबामुळे माहित आहे आणि वावी ही महाराजांमुळे माहित आहे. तुमचे महाराज तर ते पांडुरंग महाराज म्हटल्यापेक्षा वावीकरच म्हणतात सगळं. म्हणजे वावीतल्या लोकांना हे माहित आहे की नाही मला माहित नाही, पण वावी वावी मात्र त्यांच्यामुळे महाराष्ट्रात माहित आहे नक्की. म्हणून महाराष्ट्रभर तुमच्या गावचं नाव महाराष्ट्रभर नेणारे महाराज आणि आपल्या परंपरेला जागृत राहणारे महाराज, आपली परंपरा अशी चालू राहावी यासाठी पुढेही आपल्या मुलाला यामध्ये आणणारे महाराज हेच आमचे पांडुरंग महाराज. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही बाबाची पुण्यतिथी या ठिकाणी चालू आहे. बाबा मला असं वाटते त्यांचे बाबा नव्हते, आपल्या सगळ्यांचे बाबा होते. खरं सांगू बघा, वेदांत शास्त्रामध्ये महाराज एका अधिकरणावर एकच धर्म राहत असतो, एका अधिकरणावर दुसरा धर्म राहत नाही. गाय या अधिकरणावर फक्त गोत्व राहते आणि अश्व या अधिकरणावर फक्त अश्वत्व राहते. वेदांत शास्त्रातली भाषा आहे. बघा, माता या अधिकरणावर फक्त मातृत्व राहते आणि पिता या अधिकरणावर फक्त पितृत्व राहते. पिता या अधिकरणावर मातृत्व राहत नाही आणि माता या अधिकरणावर पितृत्व राहत नाही. दोघांचे धर्म वेगळे, मातेचे धर्म वेगळे, पित्याचे धर्म वेगळे, पण एका अधिकरणाच्या ठिकाणी एकच धर्म राहतो. बरोबर आहे ना? एका अधिकरणाच्या ठिकाणी दुसरा धर्म राहूच शकत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मातेच्या ठिकाणी मातृत्व राहतं, पित्याच्या ठिकाणी पितृत्व राहतं, पण साधू हे असं एक अधिकरण आहे की त्या ठिकाणी मातृत्वही राहतं आणि पितृत्वही राहतं. तुम्ही संत माय आणि बाप कृपावंत, मातृत्वही राहतं आणि पितृत्वही राहतं. पितृत्वाचे धर्मही साधूच्या ठिकाणी राहतात, मातृत्वाचे धर्मही साधूच्या ठिकाणी राहतात. सांभाळणं हा मातृत्वाचा धर्म आहे आणि शिकवणं हा पितृत्वाचा धर्म आहे. काय सांगू आता संताची उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे अशी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती हा पितृत्वाचा धर्म आहे. आणि तुका म्हणे वत्स धिनोवेची चित्ती, पैसे मज येती सांभाळीत हा मातृत्वाचा धर्म आहे. हे दोन्हीही धर्म एका ठिकाणी राहतात, त्याला साधू म्हणतात. बाबा हे फक्त त्यांचे माझे त्यांचे बाबा नव्हते, तर मला असं वाटतं आपल्या सगळ्या परिसराचे सगळ्यांचे ते बाबा होते. ही बाबाची पुण्यतिथी, हा बाबाचा पुण्यस्मरण सोहळा अतिशय प्रेमाने आपण करतात आणि त्याला मदत सुद्धा तितक्याच प्रेमाने आपण करताय. मी पाहिलं खरं सगळेच अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतात. ही मंडळी सगळी मदत करणारी मंडळी आहे. आपण सगळेजण आहात. मगच तुमचं नाव काढलं की इकडे आम्ही येत होतो, आता काही ते बोलवत नाही, जाऊ बोलवतील पुढे. राम महाराज आहेत, आपण सगळेजण आहात आमचे. तुम्हाला आज बरी सुट्टी भेटली, आता तुम्ही सुट्टी भेटली घरी थांबत असा. महाराजांच्या प्रेमामुळे तुम्ही चालात. रविदास महाराज माझ्या कीर्तनात खूप दिवसाच्या अगोदर चाली म्हणत होते कळस वगैरे आम्हाला. आता ते मोठ्या महाराजांच्या संगतीने आहेत, तरी सुद्धा ते आम्हाला विसरले नाही, आमचं भाग्यच आहे. असो, सफर लंबा आहे दोस्त जमाते रहिये. विनेकर एक शेर सांगतो तुम्हाला. सफर लंबा है दोस्त, सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, हाथ मिले ना मिले दिल मिलाते रहिए. क्या बात है, मतलब मी दुसरे म्हणणार की. असो, अशा पद्धतीने आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. ज्ञानेश्वर